लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आज काव्या, नंदिनी, जीवा, पार्थ सगळेजण गेलेले असतात वकिलाकडं आणि वकिलानं त्यांना डायव्हर्स कशासाठी घ्यायचा आहे हा प्रश्न विचारल्यावर ते गोंधळून गेलेले असतात आणि त्यांना काय उत्तर द्यावं हे मात्र त्यांच्या लक्षात येत नाही. आणि मग ते म्हणतात, हे खूप घोरतात आणि म्हणून मला डायव्हर्स हवा आहे. आणि नंदिनीसुद्धा पसारा खूप करते म्हणून मला डायव्हर्स हवा आहे असं ज्यावेळेला उत्तर देतात त्यावेळेला वकील म्हणतात, हे काय डायव्हर्सची कारण आहेत का? पण शेवटी मग त्यांना डायव्हर्सच घ्यायचा आहे हे ज्यावेळेला वकिलाला कळतं त्यावेळेला वकील त्यांना म्हणतात, पण माझी एक अट आहे, तुम्हाला 6 महिने एकत्र राहावे लागतं. 6 महिने ज्यावेळेला तुम्ही एकत्र राहाल त्याच वेळेला मी ठरवेन तुम्ही डिवॉर्स घेऊ शकता की नाही. आणि आता नंदिनी आणि ज्या वेळेला जीवा, पार्थ आणि काव्या ज्या वेळेला तिथून बाहेर पडतात त्यावेळेला काव्या पार्थला म्हणते, 6 महिन्यानंतर आभाळ जरी कोसळलं तरी मी तुमच्याबरोबर एकत्र नाही राहणार. आणि तितक्यात योगायोगाने आभाळ खरंच कोसळायला लागतं आणि प्रचंड पाऊस यायला लागतो. पण पार्थलासुद्धा काव्याबरोबर राहायचं असतं, पण पार्थला वाटून काही उपयोग नाही आहे. कारण नंदिनी काव्याची इच्छा नसते आणि नंदिनीची सुद्धा जीवाबरोबर राहण्याची इच्छा नसते. कारण जीवाला नंदिनीमध्ये कुठलाही इंटरेस्ट नसतो आणि तिला असं वाटतं की ओढून ताणून हे सगळं का करायचं. लग्नाला 1 महिना 28 दिवस झालेत आणि असं काय घडलं तुम्ही डिवॉर्स घेताय हा प्रश्न वकिलांना पडला आहे. पण त्याचंही उत्तर ते देत नाहीत. कारण या सगळ्यामध्ये नवरा बायकोचं कुठलंही नातं यांच्यामध्ये निर्माण झालं नाही आणि मग हे का वेगळे होत आहेत हा सुद्धा सगळ्यात मोठा प्रश्न वकिलाला पडला आहे. आणि म्हणून वकिलानं त्यांना एक संधी दिली आहे, 6 महिने तुम्ही एकत्र राहायचं आहे. ते ज्यावेळेला पावसात बाहेर पडत आहेत, खरं तर ती डिवोर्सची शेवट आहे आणि प्रेमाची पहिली पायरी आहे की काय. कारण आता तिथूनच प्रेम नव्यानं निर्माण होताना दिसणार आहे आणि खरोखरच लग्नानंतर या दोघांमध्ये आणि त्या दोघांमध्ये खरंच प्रेम निर्माण होणार आहे का हे बघणंसुद्धा इंटरेस्टिंग ठरणार आहे. आता पार्थ पावसात भिजतोय, गाडी बंद पडली आहे, काव्या पण पावसाचा आनंद घेते आहे. पण काव्याला असं थोडीच वाटणार आहे की पार्थाने पावसात भिजावं. आणि नंदिनी आणि इकडे जीवासुद्धा पावसात भिजत आहेत आणि मग ती अचानक त्याच्या कुशीमध्ये शिरते. हीच प्रेमाची पहिली पायरी आहे का? आणि मग या सगळ्यामधून त्यांचं प्रेम फुलणार आहे हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे पाहत राहा, लग्नानंतर होईलच प्रेम. पार्थ आणि काव्या काय करतायत इथून पुढं. रागीट काव्या खरंच प्रेमामध्ये पुन्हा एकदा पडेल का? का खरंच पहिलं प्रेम आपण आयुष्यभर विसरू शकत नाही. आणि मग या सगळ्याचा शेवट नक्की काय होणार आहे. शेवट नक्कीच गोड होणार आहे. त्यामुळं नक्की पाहायला विसरू नका, लग्नानंतर होईलच प्रेम. दोघांच्या जोड्या काय म्हणतात.